अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विधिमंडळाच्या परिसरात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं। अर्थसंकल्पात मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत म्हणून ठाकरेंनी टोलेबाजी केली। यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांकडे पाहणं टाळलं। काही लोकांना कावीळ झालाय अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता चिमटा काढला। 2.5 वर्षात केवळ आरोप केले, विरोधी पक्ष चालवायला जितके आमदार लागतात तेवढेही आमदार मिळाले नाहीत असा हल्लाबोल शिंदेंनी ठाकरेंवर केला। राज्यातल्या जनतेचा शिवसेनेवर विश्वास आहे, त्यामुळे अनेक लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली आहे। रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशाबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। मुंबई नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाक्यावर होणाऱ्या टोल वसुली विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रेंनी संताप व्यक्त केला। टोल नाक्यावर नियमांचं उल्लंघन होत असून टोल वसुलीबाबतची दिली जाणारी माहिती खोटी आहे असा आरोप त्यांनी केला आहे। राज्यातील 2,53,00,000 महिलांना आर्थिक लाभ दिला जात असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। 2,63,00,000 महिलांनी अर्ज केला होता। जुलै महिन्यापासून अर्जाची छाननी सुरू होती अशी माहिती देखील तटकरे यांनी दिली आहे। कोणत्याही साखर कारखान्याची कर्जमाफी केली नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय। राज्यातील 8 साखर कारखान्यांना 1100 कोटींचं कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय, त्यामुळे विरोधक आक्रमक झालेत। मात्र कर्जमाफी केली नाही, केंद्र सरकारच्या योजनेच्या मदतीनं कारखान्यांना डबघाईतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। 3 ऑक्टोबर अभिजात भाषा सन्मान दिन म्हणून साजरा होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे। तर 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। अत्यंत बोगस अर्थसंकल्प अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे। विकास नव्हे, महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम सुरू झालंय। एकही संकल्प अर्थसंकल्पात नसल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, या अर्थसंकल्पात कर्जमाफी का झाली नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना विचारलाय। दरम्यान प्रकल्पांना स्थगिती द्यायला आपण उद्धव ठाकरे नाही असा चिमटा फडणवीसांनी ठाकरेंना काढला होता, त्यावर उद्धव ठाकरे यांनी पलटवार केलाय। आश्वासनाचा अर्थसंकल्प अशा शब्दात जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, विजेचे दर कमी केले नाहीत, महिलांच्या पदरी निराशा पडली आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली आहे। अजित पवारांनी सादर केलेला अर्थसंकल्प निराशाजनक असल्याची टीका आमदार रोहित पाटलांनी केली आहे। अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि महिलांना दिलासा देण्यात आला नसल्याचा आरोप रोहित पाटलांनी केला आहे। अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेलं बजेट हे चॅम्पियन आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं। लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधा यांचं योग्य संतुलन असल्याची भावना शिंदेंनी व्यक्त केली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं। महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा पुढे घेऊन जाणारा अर्थसंकल्प अशा शब्दात त्यांनी कौतुक केलंय। गृह विभागाच्या अंतर्गत मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीमध्ये बचत होईल आणि दोन्ही वाहतूक कोंडीतनं सुटका होईल। मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मढ खाडीपूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरीवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह असा भुयारी मार्ग 64,783 कोटी रुपये किमतीचे प्रकल्प हाती घेतल्याचं अजित पवारांनी सांगितलं। नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसंच नव उपक्रमात राज्य अग्रेसर व्हावं यासाठी नवी मुंबई इथं 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे असं अजित पवारांनी सांगितलं। 10,000हून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत। तर प्रकल्पांना देऊ केलेल्या विशेष प्रोत्साहन आणि सुविधांमुळे जवळपास 5 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती केली जाणार आहे अशी माहिती राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी दिली आहे।
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 6,000 डिझेल बसचं रूपांतर सीएनजी आणि एलएनजी बसमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले. ठाणे ते मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचं नियोजन आखलंय. याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण अशी अन्य महत्त्वाची शहरं आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सोबत जोडली जाणार आहेत. ऐक्यभूमी दादर मुंबई इथं इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं अर्थमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई इथं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात ही घोषणा केली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झालं तर दुसऱ्या टप्प्यातल्या कामासाठी राज्य शासनाकडून 220 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळेत पार पडावी, विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी राज्य शासन ठोस पावले उचलली आहेत. शासनाच्या विविध विभागामधील रिक्त पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्यात येतात. ही पदभरती गतीनं करण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती करण्यात येईल अशी माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 76,220 कोटी रुपये असून यामध्ये राज्य शासनाचा 26% सहभाग आहे. या बंदरामुळे 300 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणी क्षमता निर्माण होणार आहे. जवाहरलाल नेहरू बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ही तिप्पट असेल तर 2030 पर्यंत नव्या बंदरातनं माल वाहतूक सुरू होणार आहे. राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करण्यात येणार आहे. याचा उपयोग विदर्भातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी होईल तर हातमाग विणकरांना सुविधा देण्यासाठी नागपूर इथं अर्बन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था गतिमान करण्यावर भर देणार असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं तर 2047 पर्यंत $1.5 ट्रिलियन पर्यंत अर्थव्यवस्था नेण्याचं उद्दिष्ट ठेवलंय असंही त्यांनी सांगितलंय. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं महाविकास केंद्र अर्थात ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी सांगितलंय. यात वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला, वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर आणि विरार बोईसर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र उभारली जातील असंही त्यांनी सांगितलंय. अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात ठाणे, रत्नागिरी आणि रायगडमध्ये नवीन रुग्णालय उभारणार असल्याची घोषणा केली आहे. ठाण्यात 200 खाटांचं, रत्नागिरीमध्ये 100 खाटांचं संदर्भ रुग्णालय तर रायगडमध्ये 200 खाटांचं अतिविशेषोपचार रुग्णालय उभारलं जाणार असल्याची माहिती आहे. महावितरण कंपनीनं येत्या 5 वर्षासाठी विजेचा दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन आणि कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चात 1,13,000 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होईल असं अर्थमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प जून 2026 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे अशी माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकल्पासाठी 1,460 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याचं त्यांनी म्हटलं. नाशिकमध्ये होणाऱ्या 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्याची राज्य सरकारकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी नमामि गोदावरी अभियानाचा आराखडा तयार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिलेली आहे. कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. मुंबईमधील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय तर राज्य सरकार नवीन गृहनिर्माण धोरण आखणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईतील मालाड, कांदिवली आणि चारकोपचे शिवसेनेचे विभाग प्रमुख लालसिंह राजपुरोहित यांना पक्षातनं निलंबित केलं. लालसिंह राजपुरोहित यांना निलंबित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला. लालसिंह राजपुरोहित यांनी चुकीचं वर्तन केल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलं. मुंबईमधील म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीला 20 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीला 7 फेब्रुवारीला सुरुवात झाली होती, तर 9 एप्रिलला अंतिम यादी म्हाडाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुंबईतून होळी निमित्तानं कोकणात आणि गुजरातला जाणाऱ्या खासगी बसच्या तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली. 8 ते 15 मार्च या कालावधीसाठी 30 ते 50% बसच्या तिकिटाच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे बसचं तिकीट 700 वरून 1200 रुपयांवर गेलं, तर एसी बसचं तिकीट 2000 पर्यंत वाढलं. मध्य रेल्वे होळीसाठी 34 अतिरिक्त विशेष ट्रेन चालवणार आहे. त्यातील 16 विशेष रेल्वे कोकणात धावणार आहेत. 10 ते 25 मार्च या कालावधीमध्ये विशेष रेल्वे चालवण्यात येतील. मध्य रेल्वेच्या 6 टर्मिनल्सवर 16 मार्चपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ठेवण्यात आली आहे. होळी आणि धुलीवंदनानिमित्त प्लॅटफॉर्म्सवर होणारी गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईतील अंधेरी ते घाटकोपर दरम्यान मेट्रो धावणार आहे. 88% प्रवासी केवळ घाटकोपर ते अंधेरी प्रवास करतात. त्यामुळे घाटकोपर ते अंधेरी या कमी अंतरासाठी मेट्रो चालवण्याचा निर्णय घेतलाय. या मार्गावर दर ताशी 5000 अधिक प्रवासी प्रवास करू शकणार आहेत असा अंदाज आहे. एसटी बसचं लोकेशन ॲपवर प्रवाशांना त्यांच्या तिकिटावरील क्रमांकाच्या माध्यमातून कळणार आहे. या ॲपमुळे एसटी बस स्टँडवर कधी येणार हे समजणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता बससाठी ताटकळत उभा राहावं लागणार नाही. मुंबई गोवा रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या 2 महिन्यात 50,000 प्रवाशांनी वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास केलाय. वेगवान, सुरक्षित आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या ट्रेनला प्रवासी आणि पर्यटकांनी चांगली पसंती दिली आहे. सायबर गुन्ह्यांचं प्रमाण अधिक वाढतंय. त्यामुळे पीडितांसाठी महाराष्ट्र सायबर पोलीस विभागानं एक हेल्पलाईन सुरू केली आहे. पीडितांना तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधता यावा, गुन्हेगारांवर कारवाई व्हावी यासाठी नवीन हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. आता पीएफ खात्यामध्ये कागदपत्रांविराच माहिती अपडेट करता येणार आहे. आधार कार्ड लिंक केलेल्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक तपशिलातील कुठलीही माहिती बदलता येणार आहे. यापूर्वी माहिती बदलण्यासाठी 27 दिवसांचा कालावधी लागत होता, मात्र आता माहिती अपडेट करणं सोयीचं होणार आहे. देशामध्ये खाद्यतेल वापरात घट झाली आहे. भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाच्या अभ्यासात ही बाब उघड झाली. देशात खाद्यतेल आयातीत घट झाली आहे. साठा देखील कमी झाला, तरीही तेलाचे भाव स्थिर आहेत. वापर घटल्यानं भाव नियंत्रणात राहिल्याचं स्पष्ट झालं. ठाण्यातील 4400 इमारती धोकादायक असल्याचं महानगरपालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आलं. तर 96 अतिधोकादायक इमारतींपैकी 53 इमारती रिक्त करण्यात आल्या. तर त्यापैकी 18 इमारती तोडण्यात आल्यात. इमारतींचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेनं 45 नागरी पुनरुत्थान आराखडे बनवण्याचा निर्णय घेतलाय. वसई विरारकरांना मालमत्ता पाणीपट्टी कराचा फटका बसणार आहे. वसई मनपाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत 387 कोटींची वाढ करण्यात आली. त्यामुळे मालमत्ता करात 7% तर पाणीपट्टीत 25% वाढ झाली आहे. मासळी निर्यातदार कंपन्यांनी कोट्यवधींचा गंडा घातला. त्यामुळे ऐन होळीत मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवलं. या मच्छीमारांनी अनोळखी व्यापाऱ्यांसोबत केलेले व्यवहार त्यांच्या अंगलट आलेत. थकीत रक्कम अदा न करताच निर्यातदार कंपन्या व्यापाऱ्यांनी पळ काढलाय. मुंबईत महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या. 2024 मध्ये बलात्कार, विनयभंग आणि पोक्सो गुन्ह्यात मुंबईत दर दिवसाला 13 गुन्ह्यांची नोंद होतीये. मुंबईच्या अंधेरी पूर्वेच्या तक्षशिला परिसरात वायुवाहिनी फुटल्यानं भीषण आग लागली. या आगीत 2 दुचाकीस्वार आणि एक रिक्षाचालक होरपळून जखमी झाले. तर यात 2 वाहनंही जळाल्याची माहिती आहे. यावेळी धुराचे लोट परिसरात पसरल्यानं स्थानिकांमध्ये घबराट पसरली. आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीचा आज शेवटचा दिवस आहे. ठाणे जिल्ह्यात निवड झालेल्या 10,429 विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ 6,391 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. उर्वरित विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश घेतला नाहीये. त्यामुळे पुन्हा प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार का याकडे लक्ष आहे.
बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शाळांमध्ये 60,995 बालकांचे प्रवेश झालेत. प्रवेश जाहीर झालेल्या बालकांचे संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत आज संपणार आहे. उर्वरित बालकांचे प्रवेश अद्यापही झाले नाहीये, त्यामुळे प्रतीक्षा यादीतल्या बालकांना संधी मिळणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट पीजी परीक्षेची प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांना ती डाउनलोड करता येणार आहेत. तर परीक्षेचे प्रवेशपत्र 13 ते 20 मार्च दरम्यान उपलब्ध आहे. यंदा 13 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान विविध अभ्यासक्रमांसाठी परीक्षा होणार आहे. इटलीमध्ये होत असलेल्या 77व्या लोकनृत्य महोत्सवासाठी मुंबई विद्यापीठाची निवड करण्यात आली. राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये नावलौकिक कमावलेल्या मुंबई विद्यापीठाच्या चमूला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकनृत्य सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझी नृत्य सादर केलं. कल्याणमध्ये किन्नर महोत्सवाचं महापालिकेच्या वतीनं आयोजन केलं होतं. किन्नर अस्मिता किन्नर ट्रस्ट या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. किन्नरांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळावं यासाठी महोत्सवाचं आयोजन केलं होतं. मुंबई हायकोर्टानं पीओपी मूर्तींवर बंदीचे आदेश जारी केल्यानंतर 1.5 महिन्यांपासून मूर्तिकारांचं काम ठप्प आहे. यंदाच्या माही गणेशोत्सवातही पीओपीवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी येत्या गणेशोत्सवातही लागू राहणार असल्यानं या बंदीला मुंबईसह राज्यातल्या मूर्तिकारांनी तीव्र विरोध केलाय. यासाठी परळ इथल्या नरे पार्कमध्ये मूर्तिकारांचं महासंमेलन होणार आहे. कंत्राटदार महासंघानं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोर्चा काढला. बांधकाम विभाग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कंत्राटदारांनी धडक मोर्चा काढलाय. कंत्राटदारांचं थकबाकी बिल लवकरात लवकर देण्यात यावं या मागणीसाठी हा मोर्चा काढलाय. महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी विविध बौद्ध संघटनांनी आंदोलन केलं. अनेक बौद्ध विहारांमध्ये आंदोलन करून केंद्र सरकारला निवेदन देण्यात आलं. या संदर्भात बिहारमधील बुद्धगया इथं मोठं आंदोलन सुरू आहे. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात प्लॅटफॉर्मवरील पत्र्याच्या शेडवर असलेल्या कचऱ्याला आणि बाजूला असलेल्या झाडाला आग लागली होती. या दुर्घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. बदलापुरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये आग लागली. या आगीमुळे कार्यालयातील कागदपत्र जळली आहेत. यावेळी अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानं आग आटोक्यात आली. मुंबईच्या नागपाडामध्ये पाण्याच्या टाकीत गुदमरून 4 कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 2 सुपरवायझरना पोलिसांनी अटक केली. कामगारांना सुरक्षा उपकरणं न दिल्यानं निष्काळजीपणा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईवरून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या धमकीनंतर न्यूयॉर्कला जाणारं विमान मुंबईला परतलं. डेटा चोरी, हॅकिंग, ऑनलाईन फसवणुकीचं प्रमाण वाढलं. 2024 मध्ये वर्षभरातच देशात 20 लाखांहून अधिक वेळा विविध वेबसाईट्सवर सायबर हल्ला झाला. गेल्या 5 वर्षात सायबर सुरक्षा धोक्यात येण्याच्या प्रकरणात तब्बल 76% वाढ झाली आहे. सायबर भामट्यांनी डेटिंग ॲपवरून देखील ट्रेडिंगचे जाळं पसरवल्याचं समोर आलेलं आहे. डेटिंग ॲपवरून मधाळ संवादात अडकवून जास्तीच्या नफ्याचा आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास लोकांना भाग पाडलं. यात मुंबईमधील तरुणांसह व्यावसायिक अडकलेत. मात्र यामागची सुंदरी मुलगा असल्याची माहिती गुन्हे शाखेनं दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर टीम इंडिया भारतात दाखल झाली आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर टीम इंडियाचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी क्रिकेट प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.